नमस्कार मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण नाशिकहून कोल्हापूरकडे रवाना झालो होतो. जर तुम्ही तो पहिला एपिसोड पाहिला नसेल तर आधी तो नक्की पहा. बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करा. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण रात्री लेट झाल्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही, पण आता उठलो. उठा सकाळ झाली. आम्ही अशा प्रकारे रात्री इथं पेट्रोल पंप होता तिथं झोपलो. आता आपण कोल्हापूरकडे निघालेलो आहे. विक्रम बोरुंग यांच्याकडे निघालो आहे. त्यांचे चिरंजीव घरी आहे, तर आता आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि आता चला तर आपण कोल्हापूरला भेटूया. आता हा नाशिकहून कोल्हापूरला येईपर्यंत आता हा 5वा टोल लागला आहे. किनी पतकर नाका. कोल्हापूरच्या पहिले 30 किलोमीटर पहिले. आता तो 70 रुपये तर दाखवतोय, तरी आपण बघूया किती फास्टॅगने आपले कट होतात त्या प्रकारे. आता यश बोरुंगचाही फोन आलेला आहे. त्यांना सांगतो की आम्ही 1 तासात पोहोचतो. एक गाडीवाला होता हुंडाई, त्याने आपल्या गाडीला इथून रॉंग साईड कट मारून कोल्हापूरजवळ निघून गेलेला आहे. 2096 किलोमीटर होते त्यावेळेस झालेला आहे या गाडीचं ॲक्सिडेंट म्हणण्यापेक्षा त्यांनी लेफ्ट बंपर आणि लेफ्टचा हेडलॅम्प असा उडून निघून गेला. तो म्हणजे कट मारून निघून गेला. थोडं क्रॅश झालेलं आहे त्याला. तर आपण बघूया नंतर काय होतं कसं होतं. आता आपली कोल्हापूरमध्ये एंट्री झालेली आहे. आता आपण यश बोरुंगच्या घरी जाणार आहोत, तर चला तर जाऊया. आणि आजचा काय प्रोग्राम ठरतो, कुठं फिरायचं, कसं फिरायचं, काय काय स्थळ बघायचे हे तुम्हाला आम्ही दाखवतच राहू. आता आपण पोचलेलो आहोत. आता यश भेटायला येतोय बाहेर. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूरला पोचलोय. आता यश भेटलाय आपल्याला. तर यश आपल्याला महालक्ष्मीच्या दर्शनाला घेऊन जात आहेत. तर चला तर जाऊया महालक्ष्मीच्या दर्शनाला. आता आम्ही गाडी पार्क केली आहे महालक्ष्मी टेम्पलच्या बाजूला. सेफ पार्किंग म्हणून आहे, एकदम व्यवस्थित पार्किंग भेटलेली आहे. तर आपण इथं गाडी पार्क केलेली आहे. तर आता आपण दर्शनाला जाणार आहोत. आता पायी जात आहोत. पार्किंग केल्यापासून 2 मिनिटाच्या अंतरावर महालक्ष्मीचे मंदिर आहे. तर आपण आता दर्शनाला जात आहोत. समोर महालक्ष्मी मंदिर आहे. शूटसाठी कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये, तर त्याच्यामुळे आपण बाहेरनंच शूटिंग करणार आहे. तर आम्ही दर्शन घेऊन येतो. आता दर्शन झाल्यावर परत भेटूया. हे शाहू महाराजांचं मंदिर आहे. आपण आता तिथे दर्शन घेऊ शाहू महाराजांचं. चला, तू चेष्टा करत बसले. तू त्यांना काय माहित आहे आम्ही काय चीज आहे. तेच की जुने लोक काय चीज आहे हे माहीत नाही सर. खरं आहे का नाही सांगा. बरोबर. शाहू महाराजांनी एवढं बांधले, त्यांच्या शाहू महाराजांची कृपा. कुणीतरी नाव काढले का शाहू महाराजांचं? नाही. हा, इतकी भोगस पोर आहे. अलीकडली पिढी वाहत जाणार. मंदिर पण शाहू महाराजांचंच आहे. नाही मग कोणाचं आहे? हे शाहू महाराज राजांचं आहे. भोज राजा शाहू महाराजांनी हे डेव्हलपमेंट. आणि हे बांधल्याकडे ताराबाईने बांधलं. हे सगळा वाडा राज्य स्थापन झाल्यानंतर कारभारा करता हे बांधलं. गेट बांधलं मोठं. हां, कलेक्टर ऑफिस इमारत त्यांच्या काळात जायचं. सगळ्या शिखर हॉस्पिटल. सर नाव काय म्हटलं? सुरेंद्र गोसावी. अशा आपण स्केच करत आहोत. नाही, कॅरिकेचर करायला ना सर. रिअली स्केचला वेळ लागतो. अच्छा, कॅरिकेशन करत आहे. कॅलिग्रेशन म्हणजे असं काही थोडक्यात कॅरिकेचर म्हणजे एखाद्या व्यक्तीला
हां. मग त्याचा अभिनय त्याचे चेहरा व्यंग करायचे आलं का लक्षात. तो काय अभिनय करतोय किंवा काय करतोय त्या Cartoon चित्रात artist. हां Cartoon. चित्रातनं आलं पाहिजे असं कॅरिकेचर. आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे या 2 व्यक्ती ऑल इंडियामध्ये प्रसिद्ध आहेत. हे दोघंही याच्यामध्ये फार पेटेंट कॅरिकेचर आणि हां. सर एक बघा 1 मिनिट सर तुम्ही हसला तर अधिक उत्तम. असल्यावर छान. अशा प्रकारे व्यंगचित्र काढलेलं आहे आपलं. आपल्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम कोणतरी व्यंगचित्र काढून दिलेलं आहे. त्या काकांचे खूप खूप धन्यवाद. महालक्ष्मीचं दर्शनाला जाण्याच्या आधी छत्रपती शाहू महाराजांच्या त्यांनी बांधलेलं तुळजादेवीचे मंदिर आहे. तर आपण ते बघितलं होता आणि आतमधला जो बघण्याचा व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो आहे. हे आहे कासवाचे मंदिर. हे आहे भुयारी मार्ग आहे. हा डायरेक्ट पन्हाळगडला निघतो रस्ता असं इथलं आख्यायिका आहे. आणि इथला जो मैरप आहे खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. आणि स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी हे तुळजाभवानी मातेचे मंदिर बनवलेले आहे आणि यांच्या सर्व त्यांच्याच ताब्यात आहे. इथलं त्यांच्याच चालवत आहे मंदिर. तर आता आपण महालक्ष्मीच्या दर्शनात जाऊया. आता आपण महालक्ष्मी देवीचे दर्शन झाले. आता आपण छत्रपती शाहू महाराजांचं पॅलेस आहे कोल्हापुरात. आपण ते बघण्यासाठी चाललेलो आहे. चला तर जाऊया. हा एंट्रन्स आहे. छत्रपती शाहू महाराजांचं म्युझियम आहे. तर हे म्युझियम बघण्यासाठी आल्यावर तुम्ही ज्यावेळेस एंट्री करतात तर उजव्या हाताला पहिले तिकीट घ्यायचं. आणि तिकीट साधारण काहीतरी 40-1 रुपये आहे. हां, तर ते घ्यायचं. मग आपण आत एंट्री करायची. चला आता जाऊया. तिकिटाचे दर लिहिलेले. आता आपण छत्रपती शाहू महाराजांचे संग्रहालय बघायला गेलो होतो. तर आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नव्हता, परंतु मोबाईल अलाउड होता. पण मोबाईल आतमध्ये स्विच ऑफ करायचा. बाहेर आल्यावर आम्ही असे मोबाईलमध्ये दृश्य फोटो काढलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. शाहू पॅलेसच्या बाजूला असं एक संग्रहालय, प्राणी संग्रहालय. आता आम्हाला हरिण दिसले आहेत. बघा हरिण कसं आहे. आणि इथं सांगण्यात आलं की वाघसुद्धा येतात कधी, असं एकाने आम्हाला सांगितलेलं आहे. हे अशा हरणं आहे.
जसं प्राणी संग्रहालय बाजू प्राण्यांचं होतं तसंच शेजारी एक मोठा तलाव आहे, तो पण बघायचा विसरू नका. महानगरपालिका आहे कोल्हापूरची. शिवाजी महाराज चौक आहे. आता ही कोल्हापूरची चप्पल लाईन आहे. इथे सर्व तुम्हाला कोल्हापुरीच्या चप्पला मिळतील. तर कोल्हापुरात आले तर ह्या लेनमध्ये यायचं. ह्या लेनमध्ये सर्व कोल्हापुरी चप्पलची दुकानं आहेत. आता ही समोर जी आहे ती रंकाळा चौफुली आहे आणि गार्डन पण आहे आणि तिथं पाणी आहे. तर आता आपण तुम्हाला मी लांबूनच दाखवतो. आता आपल्याला संध्याकाळी यायचं आहे. लाईटचं डेकोरेशन जे आहे ते छान दिसतं संध्याकाळी, त्याच्यामुळे आपण रात्री येणार आहोत बघायला. आता आपण दुपारचं जेवण करण्यासाठी हर बोले उडपी रेस्टॉरंट नाविले आणि कॅफे तिथे आहोत. यांच्या भरपूर शाखा आहेत. यांनी साईन 1983 साली केलेलं आहे. त्या गुजरात, महाराष्ट्र अशा शाखा आहेत. आता आपण हरबोले कॅफेमध्ये व्हेज बोलवलेलं आहे. आता व्हेज घेतो आम्ही. तर बघूया कसं टेस्ट लागते वगैरे तुम्हाला सांगूया. सुंदर आहे. वरण, भाजी, पापड, कोशिंबीर, चपाती अशा इथं चटण्या लोणचं दिलेलं आहे त्याचा ठेचा. आता आपण रंकाळा लेकला आलो आहे. रंकाळा तलाव म्हणतात त्याला. बघूया कसं आहे. हे आहे रंकाळ्याचं बोटिंग तलाव आहे. अशा बोटिंग चालतात. हा रंकाळा तलावाजवळ असा रणगाडा बनवलेला आहे. हा रंकाळा तलाव छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. खूप मोठा तलाव आहे. ही आहे रंकाळा तलावाची चौपाटी. त्याला लागूनच असे खाण्याचे सगळे स्टॉल आहेत. लाइटिंग बघण्यासाठी आपण रात्रीच्या वेळेस आलेलो आहे. आता आपण हॉटेल तपोवनला आलेलो आहे पांढरा रस्सा तांबडा रस्सा खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे आहे हॉटेल तपोवन. तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी. हे आहे सुक्कं मटण तांबडा पांढरा रस्सा. हे आहे चिकन घी टोस्ट. हे आहे मटण फ्राय. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, ही सोलकढी, कांदा, लिंबू, तंदूर रोटी, खिमा, सूप आहे आणि हे अंडा करी. ही आहे अंडा करी. मटन फ्राय अशा प्रकारे प्लेट आहे. हे मटण फ्राय. ही आहे थाळी. आता हिचा आपण स्वाद घेऊया.